असते एखाद्याची. हो, उदाहरण म्हणून एक्झाम्पल म्हणून सांगेल. ट्रेन मध्ये प्रवास करत होते प्रवासी, ट्रेन मध्ये प्रवास करत होते, रेल्वे मध्ये प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना दोघं नवरा बायको एका सीटवर बसलेले होते. दोघं नवरा बायको एका सीटवर बसलेले आहेत आणि बाईचं लक्ष गेलं त्या चैन कडे. रेल्वेची जी चैन होती का ती चैनीकडे ध्यान गई. नवराला म्हणे का हो हा इजेल मी आई काय शे म्हणे ती चैन शे हाय काय काम करत. जर काय अर्जंट काम राह ना जर खेचली ना ते ट्रेन उभी राहायचास, रेल्वे उभी राहायचास. बाई म्हणे मी खेची दखू का ऐकवय मी खेचाने नाही काय अर्जंट काम उदन कोण पडी गे वो बॅग पडी गे काय नुकसान होई राहिलं तर खेच ना पडत आणि बिनकाम न जर खेचा ना 1500 रुपया दंड भरणा पडस म्हणे. बाई म्हणे असं करा तुम्हाला पण 1000 पडेल मना दुधी केलं ना 500 शेत म्हणे 1500 भर दिसूत पण मला चैन वडी दखू द्या म्हणे. कितला येडा पण अशी आहो. पण काही काही आगाव राहतच आवरावतात नाही. चैन वडीच दखणीशे म्हणे. माणूस म्हणे नको आगावपणा नको करू. बाई म्हणे हो द्या हो मना 500 तुमले कथा माहित होतात म्हणे दूधमा पान टाकी टाकी केल ना. बाईने चैन खेचली नाही. त्या साहेब चेक करत करत उन्हात कौन से डिब्बे में चैन खिंची गई. दोन्ही नवरा बायकोशनी ठरायलेलं होतं चैन खेचली नाही. समोर एक 60-70 वरीस ना म्हातारा बसेल होता. चैन खेचली होत म्हणे आपण दल्ला नाव सांग दिसून. पण त्या दोन्ही चर्चा करायला देख मना पान 500 तुम्हाला पान 1000 आहेत मना पान 500 आहेत 1500 रुपयात त्या तुम्हाला गुपचूप ठेवा. जर साहेब होणार ना तुम्ही जडतील तो तुम्हाला 1000 दे देवा ना इथला शेत सांग देवा ना आणि मनी जर जडतील मना 500 दे दिसू म्हणे. चालेल ठरेल प्रमाणे. त्या साहेब होणार म्हणे का रे चैन किसने खिची या येरायरकडे देखेत. हाव माणूस म्हणे हाव बाबाने खिची म्हणे साहेब चैन. तो बाबा म्हणे हो म्हणा बापरे लेणं नाही देणं नाही मन नाव सांग देणं म्हणे. काही काही लोक गज समोर आली येडा समजतात पण तो बाबा यास ना बाप होता. हाव म्हातारान चैन केची म्हणे. साहेब म्हणत का हो बाबा चैन का बर केची म्हणे. काय करतस दादा पोऱ्याने जेमतेम 1500 दिले होतात मना पहिली याशनी ईज काय लिनात म्हणे दोन्हीशनी वाटा पाडलेलेत म्हणे. हाव भाऊने 1000 किसा माटी येलेत आई बहीण पण 500 दिलेत म्हणे. द्या म्हणे म्हातारानं पैसा. 1500 रुपये म्हातारानं उपाट दिनात त्या टिशील म्हणे. साहेब आठीन तर लय चला नाही ती आम्हाला आणतीन म्हणे आखो दुसरा डबा मग बसाड दिना. म्हणजे माणसाने स्वतःला शहाणं समजायचं नाही. काही काही लोक असतात दीडशाने पर त्यांना प्रतिउत्तर देणारं कोणीतरी बाप असते नाही का. हो तुकोबाराय सांगत होते ह्याची तोर भक्ती हीच भक्ती देवाला आवडते. मग भक्ती सांगत असताना आता एकीकडे बरं का मला सांगायला आवडतं भक्ती करत असताना जर का नुसता परमार्थ केला यालाच भक्ती म्हणता येईल का. नाही ना दादा. तुम्ही जो व्यवसाय करतात ते नीतीनं करणं याला सुद्धा भक्ती म्हणतात. काय सांगतो जर तुम्ही तुमचा व्यवसाय करतायत आणि तो नीतीनं करत असाल तरी सुद्धा ती भक्ती. एखादा व्यक्ती शेतकरीकडे सालदार म्हणून कामाला आहे सालदार म्हणून कामाला आहे आणि तो जर का मालकाचं काम नीतीनं करत असेल तरी सुद्धा ती पण खरी भक्ती आहे. बरोबर आहे ना. अजून सांगू का सोपं करून. भक्ती 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 सांगतोय तर भक्ती सांगायला मला आवडेल. भक्ती फक्त टाळ घेऊन कीर्तनात उभं राहणं ही भक्ती नाही. नुसतं गायन करणं ही भक्ती नाही. मग जर तुमचं घरातलं दैवत माय न बाप आहे त्यांची सेवा ती सुद्धा भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल कारण आमचे संत सांगत असताना सांगतात प्रमाण माय बाप केवळ काशी तेने न जावे. मग आता जर का भक्ती फक्त ही मर्यादित राहिली असती तर संतांनी असं लिहिलं नसतं. मग ती सुद्धा भक्तीच असली पाहिजे. मायबापांची सेवा म्हणजे ही सुद्धा भक्तीच असली पाहिजे. आणि त्या भक्तीत जर का तुम्ही खरा उतरलात तर भगवंताकडे जायची गरज पडत नाही. भगवंत तुम्हाला भेटायला येतो. उदाहरण म्हणून सांगेल पुंडलिक. विठ्ठल विठ्ठल मला सांगायला आवडतं पर
पहिले सुरुवात तर तुम्हाला हीच भक्ती सांगेल. आपला जन्म आहे कशासाठी, तर भक्ती करण्यासाठी. पण आपण करतो का? किती भक्ती करतो आपण? जर मायबापांची सेवा हीच भक्ती असेल तर आपण किती लोक खरे उतरतो त्या भक्तीमध्ये. आणि जर टाळ घेऊन टाळ वाजवणं, कीर्तनात कीर्तन करणं ही जर भक्ती असेल तर याच्यामध्ये किती लोक खरे उतरतात? बोलू नका ना. काही चुकाय राह ना का म्हणा. असं मध्ये कुजबुज काय होतंय सांग देता ऐकून मागाय काय नाही ऐकी राहणार त्या बहिणी. नाही ना खरं आहे ना. मग जीवता येते जास ना. दोन शब्द चांगला ऐकायला पडते विषय घालत नाही चांगलं मरून मरतीत बी नाही. मला माहिती आहे ना जीवता येते जास ना माणूस. बट रांधेले बट समोर पडेल आणि खावान टाइमले एकादशी सांग देत असते. ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हीच भक्ती सांगितली महाराज. पण ती भक्ती सुद्धा कळली पाहिजे नाही का. जो सुधनी आहे त्याला कळतं. आता मी जर पुढे सांगायला गेलो तर विषय लांबत जाईल नाही का. ज्याची पूर्व पुण्याई असेल तोच भगवंताच्या पर्यंत पोहोचू शकतो, त्याच्याकडनं सत्कार्य घडू शकतं. आता तो विषय मला सांगायचा नाही. पण भक्ती सांगत असताना विठ्ठल 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 पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. भगवंत एवढा सोपा नाही आणि इतका स्वस्त नाही. या ऐका ना. एका ठिकाणी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड. थोडक्यात मला असं सांगायचंय, गोचिडा कुठं राहतो? गोचिड कुठं राहतो? हा गायच्या कासेला राहतो, म्हणजे स्तनाच्या जवळ असतो. पर गोचिड काय पितो? हा गोचिड काय पे? वा हुशार आहेत रे भाऊ तुम्ही. रक्त पिणारा कोण राहस मग? कोण राहत? गोचिड. हा उघड हो रे भाऊ, हो रे म्हणा आई बा. गाईच्या स्तनाच्या जवळ आहे, कासे जवळ आहे, तिथं दूध पण आहे. पण गोचिड पिताना काय पितोय? रक्त आहे. जवळ दूध आहे पण दुधाचा स्वादच त्याला कळत नाही. आणि त्याच्या नशिबी पण नाही दूध प्यायचं. दूध पिण्यासाठी गायचं वासरूच व्हावं लागतं महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगायला आवडतं, आपला जन्म तो फक्त भगवत चिंतनासाठी सत्कार्यासाठी आहे. पण ए राजावार बोलू नका ना. एवढं नियोजन केलंय, तुमच्या पाया पडतो रे लेखाव. बोलू नका रे. तुम्ही बोलणार का मग म्हणा आखो चिंतना विषय फाकी जास. तुम्ही बोलू नका. आणि बहिणी होऊन म्हणा प्रत्येक कीर्तन मन मागला वर्षाला मी मागला 6 महिना पायच पडेल तुम्हाला पाय पडत बहिणी भाऊले चांगलं खावाडा जावं. माया असून मायन्या कधी चांगलं खावाडचा तो बुद्ध्या चालतील त्यासना. त्याचा काय खावाले चांगलं नाही त्यासले. हा बसिले बाबा तटे बसिले. नाही खरंच बसा. कोणीतरी शायना माणूस तटे बसा. तटे कोणीतरी बसा. तुम्ही एकदा जर चिडा उडाई दिनात ना घर निघ्यात का बट जात असते. डायरेक्ट तठेच बसिल्या. हां बस गोपन फिरावत रावाने नुसतं. यासले चांगलं खावाडत जाऊ बहिणीसोबत. तुम्हाला पाय पडस मी. तुम्ही नाही संध्याकाळले म्हणा का नाही हात पाय दुखिरा ना डोकं चढ जायले खिचडी खावाडी त्यासले पुरा काम माही काट टाका. हो त्यासले चांगलं खावाडत जाऊ बहिणीसोबत. कारण तुम्हाला वर्षभर का सर्व काही आई पुढे नाही. आई जे बसेलेत नाही यासले पुढे बोलता कारभार सांभाळणाशे. त्यांसाठी त्याचं डोकं चालायला पाहिजे. बहिणीवर डोकं चालायसाठी चांगलं खाणं पडत आणि चांगलं खावाणं पडत. हो पहिला म्हातारा जरी एक म्हातारा आराई मारे ना तरी 50 भाऊ चुलत मुलत बठा गली आली ना एकदम शांत होई जाते. एवढी मर्यादा होती पहिले. होती का नाही बाबा? हो एक भाऊनी जर सांगली ना ए जाऊ नको दादा नाही भाऊ त्यावर सुटी पण नव्हता मोठा भाऊ आपल्याने जाणं पडावं. इथला तराडा होता. बरोबर आहे की नाही?
पण तसं आता पहिलं काहीच राहिलं नाही, कारण पहिलं खावानं बी राहिलं नाही आणि नेम बी राहणार नाही. आता पहिले लेकरू जर जोडे दिखे ना, कोणती बी बाई आणि कोणता बी माणूस दाखलं 2-3 वरीसनं चालतं पोरग जर दिखे ना, त्या पोऱ्याला धरलेत असा हवी कवी आणि लाड करेत त्या पोऱ्याला, करेत का नाही? कोण का लेकरू दिखे ना, बरोबर आहे की नाही? आता दुसरा लेकरू वट्टावर दिख ना का की ताई तुम्हाला बावड्या आटे लय याल ग, हा आगे बिगे दी कोण बैरान उपाधी करली बे, नाही ते गलीमा पोरे कोण घर काय खाई समजे नाही पहिले लोकेशले बोल ते इन्सान सुटत चालणे वाहते. आता पहिलं काहीच राहणार नाही मनीषन तुमले सांगत बहिणी असले चांगलं चांगलं खावाडा जावा असं, कारण चांगलं खादा ते डोकं चालस, बरोबर आहे की नाही? चांगलं खादा ते डोकं चालस, नाही ते काय खरं नाही. हा गद्दापणा नको करू ना भाऊ. ठल विठ्ठल 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 हा आपला जन्म कशासाठी हे कुठंतरी उगतंय आपल्याकडं. मी सांगत होतो तुम्हाला जन्म कशासाठी, ज्या कार्यासाठी आपण आलोय ते आपण विसरलोय. थोडक्यात मी असं सांगेल उदाहरण म्हणून सांगेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, नवऱ्याला सांगितलं का हो धनी तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. बायको म्हणते हो तुम्ही मला शहाणपणा शिकवणार का, बाजार तुम्ही करू शकता मी नाही का करू शकत. नवरा म्हणे इथलं सोपं नाही. बायको म्हणे मी बाजारले जासूच. माणूस म्हणे ऐक ना म्हणे अजिबात जमणार नाही. आणि तुम्हाला सांगू का पुरुष मंडळी आजूबाजूला बशी घ्यात मी संवाद कोण संगे साधू असं होई जायची मला ते. हा बिचाऱ्या माया मावलेश त्याच ना समोर काय बोलीन मी माणूस, पण तरी प्रयत्न करायला मी. बाईनं हट्ट धरला नवऱ्याच्याकडे म्हणे बाजारात तुम्ही जातात म्हणे, तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकस का. माणूस म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे शानपणा शिकाणं का मी करू शकस म्हणे. आता माणूसले बाईन जोडे हात टेकनास पडस. काय मत आहे तुमनं मागे ना काका, बाईन जोडे माणूसले हात टेकनास पडस, बरोबर आहे की नाही? मग त्या 60-70 वरीस ना काका म्हण राहणार त्या आपला कथा टाया बटावशी. हो त्याच ना टाइमले एक एक म्हातारा 2-2 लग्न करे, आपले एक बेटी राहिने नाही 30-30 35-35 ना वरी तरी. हा बाईन पुढे शानपणा चालत नाही म्हणे भाऊ, बाईन नांदे लागायला चालवणे. आणि तुम्हाला सांगतो बरं का सचिन बाबा 3 लोक असे असतात की यांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. पहिलं तर स्त्री हाट, बाल हाट आणि जोग हाट. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकनाच पडस, बरोबर आहे ना माय. बाल हाट सांगू का, एखादा पोरगाल जर तुम्ही फिरावाला लई घ्यात, तुम्ही नाईट ड्रेसवर आहेत, खिसा नाही, खिसामा रुपया नाही आणि नाईट पॅन्टवर तुम्ही बाहेर निघ्या, ती पोरगाना हात धरीशी चाल राहणार. किंवा एखादा बाबाने नातून हात धरली ना धोतरवर निघ्या आणि पोरगाने जर दुकान देखील नाही बाबा मला येपरने पुढील देऊ बावड्या मी नुसता धोतरवर निघेले खिसामा रुपयाने मला लोक सांगू रे पहिले वेपरने पुढील दे बावड्या खिसामा काहीच नाही शे देश का लो मग आठेत. दुकानवाला ना पाय पड नाही दादा तू पाय पडच पण एक वेपर पॉकेट दे रे भुगरते 5 रुपयाला यशने देस तुले तोपर्यंत. बालहाट बरोबर आहे ना. बालहाट श्रीहाट बाईने जर ठरायली ना भावना किंवा भाऊ जाईना पुन्हा ताई आत्यांतीशी तब्येत खराब आहे आत्यान त्या सांगणार त्यात मन अंडेर राहते ती ना आतनं गोडधोड करी काहीतरी खावाडती मन आत्माला शांती लागते. आत्या का नाही तुमले याद कर राहते नवरा फिरीन हो नका. बाई पाहिजे जर पाणी मागा ना ए मला पाणलं तर तडा गल्लात पडेल माठवर लेन पिल्या आता गुतोय ते गणबारी वातावरण होतं इथलं कडक वातावरण नाही. तुला काय पाहता होय ना आपण माल काय व्हावशे मना मायनी तब्येत खराब शे मला आज जाणं शे अरे आपलं कपाशीन लागवड चालू शे तण होई जाशे ती आगात कपाशी मा निन्नी पडीन मला सांगा मला मन मायल देखाल जाणं शे. तो नवरा रावण्या करत जेम ते मजूर भेटेल शे मजूर भेटी राहील नाही. तू एक काम कर पहिले कपाशीने दिले माले जाणं शे. माणूशी जर 2 कानमा दिनात ना काही काही ते राग मा इथला आणस ना इथलं जोडी टाकत संताप मा तरी सुद्धा मन माय बुचडा वयाशनी एकच सांगत बाळाला पैसा दिले आणि तुमले देनाच शेतस विलाज नाही त्या गोष्टीसले. बरोबर आहे का नाही बहिणी खरं आहे का नाही. हा बाळाला पैसा उपाड दिनात तुम्ही मारा का जोडा काय बी करा. श्रीहाट राहिला जोघाट. साधूने जर ठरवलं जसं की पहिले साधू फिरायचे ते नवनाथ बाबा मग सगळ्यांना माहिती पडून गेलं होतं की साधू महात्मा आल्याच्या नंतर पैसे मागतात काही मागायला तयार होतात सचिन बाबा. मग काही हुशार लोक
तो साधू गल्लीत शिरल्याच्या नंतर याला माहित होता आपला घर नको यो मनीष नाव राग मध्ये किरांता वट्टावरती तो साधू महात्मा दार माऊना हा राग मध्ये किरांता साधू महात्मा आल्याच्या नंतर जो राग मध्ये किराणा त्यालाच सांगरांता भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो म्हणा बापरे याना राग मध्ये केलं काय काम पडेल आज तो आपले इथला दिलदार म्हण राय ना तर आपले नीस बनायला चालेल का हा मग थोडं स्माइल देणं थोडा हसणं बाबाला म्हणे बाबा या ना वरते वरूनच साधू महात्मा बेटा अरे पूरा गांव घूम के आया किसी के पास मैंने कुछ 1 रुपया नहीं लिया और मैं साधु हूँ किसी के पास से पैसे लेता नहीं पर बेटा तू बहुत दिलदार दिख रहा है जी कर रहा है तेरे पास से चाय पीने का क्या तू चाय पिलाएगा बेटा याला असं वाटस आपले इथलं चांगलं म्हणेले दिलदार म्हणेले चहा पाजी देऊत आता चहा पेवाले तो महात्मा बसना का तटीन सुरुवात करत बेटा तू तो बहुत भोला दिखता है तुझे तेरे ही लोग फसाते आणि प्रत्येक माणूसला असं वाटत माल कोण तर फसाड राय ना स्वतः कितला का निचरा आहे ना हो कोणीतरी आणि त्या सांगण टाइमला इथलं भारी सांगतस ना भैया तुझे तेरे ही लोग फसाते मग का मुंबईवाला फसाड आली तीन का आपला आपलाच राहतं फसाडणार आणि प्रत्येक माणूसला असं वाटत तुम्ही दुसऱ्यानं वावर का कधीन मेर त्यांना वावर मा कर देत नाही तरी असं वाटत की म्हणत होतं वावर निघ राय ना बाको बरोबर आहे की नाही हा स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसतच नाही स्वतःची चूक कळत नाही हो दुसऱ्याची चूक लवकर लक्षात येते माणसाच्या मग त्या साधू महात्म्यानं सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो हा मी याला पटी घेते मानचेसले ते काय नाही त्या साधू महात्मा या बहिणीसले लगेच 2-4 डोया बाजरी उपाट देतीन गहू उपाट देतीन हा यशले ते तो सोपं साखो या गोष्टीस मग अटकावणं बरोबर आहे का बहिणी त्या साधूने इथलंच सांगायला पाहिजे ताई तुमची तब्येत अशी होती ओ माय ओ मांगला फाळा मा मस्त होते ओ माय खरंच मग तब्येत उतरी गई भले 17 किलो का वाढी जायला वय ना मग पण उतरी गई हाय पटीत जास मन मायले आणि तो साधू महात्मा म्हणून सांगत ताई तुमच्या साडीचा पदर कापून घेतलेला आहे तुमचे केस कापून घेतलेले तुमच्या पायाची उजव्या पायाची माती उचलली हा ओ माहिती मागली लुजी खारे ओ बहीण मागे साड्या टाकेल होती तवय तिने पोलो कापिली ना हो माय तिनं सत्यानाश हो तिनं बरं नको तिने फसाड बाबा काहीतरी पर्याय सांगा ना हा मग चोरी दपिना बठा उपाडलाय जास्तो बाबा हाय मायले फसाडणं एकदम सोपं त्या काम हो बरोबर आहे ना हो आता त्या साधू महात्म्यानं सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो पर आप अपने ही लोग फसाते हैं आप बहुत भोले हो हा हो बाबा खरं हो क्या बनस तिथला मग बाबा सांगत भैया पूरा गांव घूम के आया किसी के पास से कुछ लिया नहीं पर तू दिलदार दिखता है इसलिए तेरे पास से कुछ लेना चाहता हूँ मांगा ना बाबा कुछ नहीं बेटा हम नर्मदा परिक्रमा लगा रहे साधु लोग हम 25 साधु है साधुओं को भोजन देना है मग त्याला असं वाटत घर मग गहू दयलेत बो 2-3 आदला निम्मे पीठ देवाय जाई घरनी तोरणी दाशे आदलं खान दाय देवाय जाई साधून जेवण होई जाई साधू भी खुश होई जाई मग बाबा सांगा ना काय देणं पडीन कुछ नाही बेटा काय देऊ बाबा गावरान तूप ना डबा दे हो आप्पा मन बापनी गावरान तूप का वाढ तू अख्खा डबा माग राहा ना हाय त्याला बी माहिती आहे गावरान तूप ना डबा देवा नाही पण पद्धत राहते प्रत्येकले माहिती आहे आपला चित्र कितला माई का वावशे पण सांगा टाइमले 40 पाईन सुरुवात करा नाही 20 न बी होईते बरोबर आहे की नाही गावरान तूप ना डबा सांगा म्हणे बाबा आता ते दुसरा पण पैसा उचली नाही कपाशीन थैल्या लिहिले तुम्ही गावरान तूप ना डबा मांग रहे ना कोई बात नहीं बेटा 11 साधुओं को कपड़ा करवा दे मग 11 साधुओं को कपड़ा करवा दे त्या काही इथला सोपा शेत का मग साधूस ना कपडा म्हणजे कमीत कमी 3.5 मीटरनी लुंगी 3.5 मीटर न ऊपर न 7 मीटर होय गेन 7 मीटर ना फेटा 14 मीटर फक्त 100 रुपये मीटर ना कपडा धरा कितला नाव आहे ना त्या एक साधू 1400 रुपयाना 11 साधू ओ बापरे कपाशी पिकान पहिले उपाडले चालना होते म्हणे बाबा इथलं जमणार नाही कोई बात नाही बेटा दिल से तुझे जो देना है वो दे दे मग त्याला सांग तू जाय पण पैसा हात मा नको देऊ कागद मा बांधीस मग आपण घरमा जातस कागद मा खूप घ्यात आपण बी गैरा कंजूस राहतस 21 रुपये 51 रुपये 101 वर काही कुत्तत नाही जवळजवळ 51 वरच बागाडतो बा 51 रुपये कागद मा बांधून देतं त्या साधूला बी माहिती आहे 51 पुढे सरकाव नाही बा असं तोंड की समजे असते असले हो कारण साधू महात्मा त्या आमना सारखा तुम्ही बसेलच नाही वय केले तर शेवटला कोपरावाला असले कोणले कीर्तन आवडी राहणार कोणले किडा पाडानी इच्छा होई राहिनी असं त्या ते साधू आहेत बिचारा त्याले समजाव नाही का हो त्यांनी लगेच वय केली नाव 51 ला यायचे
बेटा अरे हम परिक्रमा लगा रहे भैया और साधु लोगों को भोजन मांगा है तेरी तरफ से भैया, कुछ ज्यादा तो दे बेटा, इसमें कुछ होने वाला नाही आहे. मग कमंडलू मध्ये हात टाकतो तो साधू. कमंडलू मा 21 रुपया काढच नाही आपले, त्याला गुला काय ते हो अष्टगंध बुक्का काय बिलाईश नाही, आपला हात माठी देस 21 आपला हात माठी देस आणि मग सांगत बेटा और दिल से कुछ ला. मग आपल्या असं वाटस आपण 51 ठेल होतात याने 21 दिनात मग 30च दिराय नव्हतं आपण. मग आपण सर मग कमीत कमी 101 रुपया देतस. कितला 101. त्या साधूले तुमले चहा सुद्धा पाजाना कटाया इरायनता, तो साधू तुम्हाला पाहिजे 101 उपाड लई घ्या ना. चहा सुद्धा पाजी राहतात नाही. कितला लई घ्या. हा 5 रुपयाने वेपर नाही पुढीन करता पोऱ्याला गो मारले तर तुम्ही. कितला लई घ्या साधू 101. बालहाट श्रीहाट जोघाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाईचा हट्ट होता धनी बाजार तुम्ही करता, मी नाही काय करू शकत. नवरा म्हणे जाय बाजारले, पण एक काम कर सकाळी उठ बाजाराला जा, बाजाराला गेल्याच्या नंतर बाजार करून ये, मी सकाळीच शेतात चालला जाईल, तू सुद्धा स्वयंपाक कर बाजार करून आल्याच्या नंतर. स्वयंपाक कर डब्बा बांधा ना शेतात. म्हणले मी शेतातच तुझी वाट बघेल. आता बाई गेली बुवा बाजाराला. घरून जेव्हा बाई निघाली कपाटामध्ये 100 रुपये काढले. 100 रुपये लिनात बाईनी बाजारले गई. आता गाडीत बसायचं ना. समजा डोंगराडात आहे तुम्ही, बाजार कोणता करतस. कुसुंबाना बाळा कितलंय काका 30 रुपया. अक्का 100 सर टाकशात तुम्ही. 30 रुपये भाडं आहे समजा फॉर एक्झाम्पल. बाई गाडीत बसली 30 रुपये भाडं खर्च केला. बाजारात उतरली बाई, बाईकडे राहिले किती हो 70 रुपये. आता बाई जशी का उतरली, पहिलीच दुकान होती बाशिंगसनी. बाईनं ते बाशिंगना दुकानावर ध्यान गई. बाई मन विचार करस माय हो म्हणे म्हणा दाखल पन्ना लगीन होईल शे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे. असं करस पहिले बाशिंगत लिहिलेस म्हणे. बाशिंगवाल्याला म्हणले दादा बाशिंग कसर दिलं म्हणे. बाई 20 रुपयाला एक बाशिंग. 20 रुपयानं एक बाशिंग लिहिलं ना. आपण मन विचार करस माय हो म्हणा दाखल पन्ना लगीन होईल मन नवरानं बी दाखल पन्नाच होईल शे. त्यासले बी एक लिहिलेस म्हणे. नवऱ्यासाठी पण एक घेतलं. 20 रुपयाचं एक बाशिंग 2 बाशिंग लिहिली ना. बाई पण कितला राहणार मग 30 रुपया भाडं पाहिजे का नको घरी येवाले. तेवढं भाडं खर्च करून बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर बाईला सांगितलं होतं पतिदेवानं पाय बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा ना शेतात ये म्हणली. आता बाईनं घरी आल्याच्या नंतर पीठ मळायला बसायचं, पण बाईच्या डोक्यात विचार आला बाई ग लहानपणाचं लग्न झालंय आणि बाशिंग बांधून मी कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणले. असं करते अदोगर बाशिंगच बांधते म्हणले. बाशिंग बांधीन कशी दिखू असं. बाईनं बाशिंग बांधून पीठ मळाया बसली. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालत होती. बाया मागे पुढे हालतेस ना पीठ मळायला टाइमले. तुम्ही पीठ मळत असता हालतस ना बाई. बाया काहीच सांगते नाही. माणसे आमन राय ना तुम्हाकडे का माणसे पीठ मळतस हो बाबू अवघडे. आता पीठ मळत असताना बाई मागं पुढे हालत होती. बाईच्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होत्या. बाई मनातच म्हणत होती माय हो मी काही मजान दिकी राहिनो. माय हो मी काही मजान दिकी राहिनो. तू मजान दिकेल काय काम पडेल तो बुक्यान तिच्या वातड वय जाय वारमा. 11 वाजले 12 वाजले 1 वाजला तोवर माणूस वर वाटच बघतोय. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली. पहिल्यांदा बाजाराला गेली. अजून कधी एकटी गेलेली नाहीये. आणि तुम्हाला सांगू का माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतं. बरोबर आहे की नाही. हो कधी बायकोली एकटं दाडेल नाही. पहिले दाव बाजार मा गई भो हाय का एखाद गाडीला ठोकाई गई ऍक्सिडेंट मा मरी गई. हा माणसाला विचार येतात ना. बाकीच ना डोका लावणाऱ्या राहते त्या विचार करतो वा सुट्टी होई जाई भो. पण बाकी ना म्हणतो नको भो. हा तो विचार करत होता पहिल्यांदा बायको बाजाराला गेली. हो बहिणीवन चांगलं वागत जावा बरं. यासले असं वाटायलाच नाही पाहिजे. बरोबर घे भो म्हणून तुमले हक्कातीन बोलणार आज बरं. माझ्यासाठी तुम्ही माझ्या माता मावल्यात. वागत असताना जगत असताना असं जगायचं आपल्या घराला स्वर्ग बनवणं तुमच्या हातात मायाव. बरोबर आहे की नाही. किती सुकलेला बगीचा असेल तरी तुम्ही फुलवू शकतात. म्हणून तुम्हाला हक्कानं बोलणं आहे. कधीच माणूस कधीच रागमा येत नाही. आणि जर रागमा उन्हा बी तुम्ही जर त्यासले हसत बोलणार ना त्या बटा राग विसरी जातस. बरोबर आहे की नाही. पण एखादी माय इथलं डोकावर निराश ना तो 7 दावा साडस तरी बी बाई सांगा बस करा नका ईदी करा. ओ बापरे आत्माता तयार देता नको मजा ना दात निस किरा. ओ माय तू इथलं नको बोलू ना. बट्टा बरेल घर मग दाती घाल दिली.
तुमनावर बराच खेळशे बहिणी पण चांगलं इथलं भारी वागू ना. विठ्ठल 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 हरी विठ्ठल हा. आता बाई पीठ मळत होती, विचार करत होती बाई मी काय छान दिसायली, मी काय सुंदर दिसते. माणूस शेतात विचार करत होता. अरे 1 वाजला तोवर बायको येत नाही. तिला सांगितलं होतं बाजार करून येईन, लवकर डब्बा बांधा ना. शेतात ते म्हणले आता बायको येत नाही, न जाणो घडायला नको. ते तर नाही ना घडलं. तो घाईघाई शेतातून येतोय. चौकातच घर होतं, त्यानं ढुंकून बघितलं घरामध्ये बापल्या आपला घर म्हणा नवीनच दांगडो चालू शे म्हणे. आता तो ओट्यावर आला, चप्पल काढून बायकोच्या समोर गेला. समोर गेल्याच्या नंतर बायकोचं लक्ष गेलं की माझा पती आलेला आहे. बाईनं मनमा तेच चालू होतं, माय मी काय मजा दिख रे. आता नवरा समोर आल्याच्या नंतर त्याच्याकडे बघितलं. नवरा रागात बघत होता. बाई म्हणे हे माय एवढा राग म्हणा का द्या का, मी काय एकलीन करता नाही तुम ना करता बी एकलं येईल शे म्हणे. मी आता मला सांगा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माय? कशासाठी? बाजाराला पाठवलं होतं. बाजार करत असताना जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा काय करीन? हा संसारामध्ये सोपं उदाहरण आहे. जर का संसारामध्ये जर नवऱ्याच्या विरोधात बायको बाजार करते तरी नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार. बरोबर आहे ना? जर का बायको चुकीचा बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही. तद्वत ज्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलं आणि तुम्ही जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलात तर तो कानाखाली वाजवल्याशिवाय राहील का? म्हणून बाजार करत असताना विठ्ठल 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 हरी विठ्ठल. म्हणून बाजार करत असताना हुशारीने बाजार करायचं. मग बाजार कोणचा? हाच बाजार तुकोबाराय सांगतात नामचिंतन. जे तुम्ही करताय ना, जो पण व्यवसाय असेल, जीवन जगत असताना जे काही सत्कर्म असेल ते करत असताना तीच तुमची खरी भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. पुढे जाऊन महाराज म्हणतात हिची तोर भक्ती आवडते देवा. पुढे म्हणतात संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया. आता माया हा शब्द जर आला तर आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये मायावर कमीत कमी 1-1 तास बोलतो. पर आपल्याकडे वेळ कमी तरी तुम्हाला शॉर्टकट सांगेल माया काय असते. तुम्ही आपण माझ्या सकट आमच्या महाराज मंडळींसकट आपल्याला मायेनं घेरल्या आणि एवढे अडकलोय पण तरी आपल्याला कळत नाही की आपल्याला मायेनं घेरलेलं आहे. थोडक्यात सांगेल कथेमध्ये चिंतन आलेलं आहे. एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि सुदामजी बाहेर असे राऊंड मारत होते, फिरायला गेलेले. चालत असताना कृष्ण भगवंताला सुदामजीने विचारलं कन्हैया ये माया क्या होती है भैया, जरा मुझे बता दो. कृष्ण भगवंताला विचारलं माया क्या होती है. कन्हैया कहते हैं भैया अगर ऐसे लफ्ज में बता दूं, अगर मैं लफ्ज से बता दूं तो समझ में नहीं आएगी बात, तो कुछ तो कर्तबदारी करनी पड़ेगी तब बात समझ में आएगी. मग कृष्ण भगवंत सुदामजीला सांगतात जर मी शब्दात सांगितलं तुम्हाला कळणार नाही. मग आता काहीतरी असं करावं लागेल की माया काय कळलं पाहिजे. माया काय आहे ते कळलं पाहिजे. मग जमुनाजीच्या काठी विरत होते. सुदामजी पाण्यात उतरले, कृष्ण भगवंतही पाण्यात उतरले. फक्त गुडघ्याला लागेल इतकं पाणी होतं. गुडघ्याला लागेल एवढंच पाणी होतं. सुदामजीची शेंडी धरली, कृष्ण भगवंतानं पाण्यात बुडवलं. फक्त गुडघ्या एवढंच पाणी. बरं त्या पाण्यामध्ये सुदामजीला बुडवलं. बुडवल्याच्या नंतर सुदामजी पाण्यात वाहायला लागले. आता पाण्यामध्ये वाहत होते. सुदामजींना वाटलं की आता मी मरणार आहे. आता मी कसा वाचेल. कसा तरी एका ठिकाणी कोपरा लागला नदीचा. किनारा लागला. किनारा धरल्याच्या नंतर वरती आल्याच्या नंतर बाहेर ढोल नगारा वाजत होता. रथ वगैरे तयार होता. सुदामजीचा हात धरला 2 लोकांनी. सुदामजींना रथावर बसवलं. सुदामजींनी एकाला विचारलं भैया अरे हे नेमकं चाललंय काय. तेव्हा त्या गावातल्या एका व्यक्तीनं सांगितलं बाबा इथं अशी रीत आहे. आमच्या गावातला राजा मेल्याच्या नंतर इथं नवीन कोणी येत असेल त्याला आम्ही इथं राज गादी देतो, म्हणजे त्याला राजा बनवतो. सुदामजी मनातल्या मनात म्हणत होते अरे काही मिनिटाच्या अगोदर मी मरणार होतो, आता डायरेक्ट राजा बनायला भेटतोय म्हणजे माझे इतकं भाग्यवान मीचा. रथावर बसवलं, ढोल नगारे वाजवणारे हो. आणि ती मिरवणूक चालली सुदामजीची. दरबारात गेले, राजगादी भेटली, आनंदाचा संसार चालू आहे. राणी थाट माट पोरं सोरं एकदम आनंदात संसार चालू आहे. तर दिवस असा उजळला काळा. राजाची राणी मरण पावली.
म्हणजे सुदामजींची पत्नी मरण पावली आणि सुदामजी एका कोपऱ्याला बसून रडायला लागले. सुदामजी रडत होते. गावातले लोक सुदामजीला समजवायला लागले. म्हणले, राजे तुम्ही काहून रडायलेत? म्हणले, अहो माझी बायको मेली ना, माझा संसारच उद्ध्वस्त झाला, बायको मेली, म्हणले मी कसं जगावं? ते गावातले लोक म्हणे, राजा रडानं काम नाही म्हणे तुमनं. म्हणे का बर? बायको मरी गे मग तुमले काय वाटस? तुमनं आटे काय रडाना काम शे? रडू नका. मग म्हणे आटे अशी पद्धत शे, बायको मरणी का नवराल सती जाणं पडस म्हणे. समजते ना तुम्हाला? बायको मरी गे ना तिना डन मग नवराल बिशील गाय देतं म्हणे, आटे अशी पद्धत शे म्हणे. सुदामजी म्हणे, ओ काका बायको मरेल ना दुःख कमी होतं, माल बी मार राहणार म्हणे. सुदामजीच्या दोन लोकांनी हात धरले त्या दहनमध्ये. पत्नीचा तिथं प्रेत जडतय आणि त्या अग्नीमध्ये सुदामजीला उचलून टाकत होते जबरदस्तीनं. पण सुदामजी म्हणतात मला मरायचं नाहीये, मला मरायचं नाहीये दादा, मला वाचायचंय, जगायचंय. हो मारू नका ना, मला जगू द्या, मला जगायचंय, मरायचं नाहीये. दोन लोक हात धरून खेचतात अग्नीमध्ये टाकण्यासाठी आणि सुदामजी जीव वाचत होते. आणि त्या प्रसंगाला सुदामजी एकीकडे खेचतायत आणि ते अग्नीमध्ये टाकणारे लोक पण खेचतायत. सुदामजी जीव वाचवतात आणि तशा प्रसंगाला कृष्ण भगवंतानं शेंडी धरली, सुदामजीला वरती केलं, मग सांगितलं देखी माया क्या होती है, इसे कहते माया. पर या मायेचा जर त्याग केला, पण तो इतका सोपाही नाही बरं, एवढं सोपं नाही मायेचा त्याग करणं. कारण आपण मायेतच जन्माला आलोय, तर तिचा त्याग करणं एवढं सोपं नाही. पण काही काही गोष्टी आपण सावध झालं पाहिजे, हो स्वतःला समजवलं पाहिजे आणि मग त्याच्यातून आपला सुटका होतो. आणि मग जर एखादं जीवनामध्ये संकट आलं, पण जसं या मायेनं घेरलंय, आपल्याकडनं घडायला नको असं काही घडलं ते आपल्याला भोगायचंय, आणि तशा प्रसंगाला काही संकटाला आपण तोंड देतोय. तर तोंड देत असताना तिथं कोणाला दोष देऊ नये. मग काय, दोघं डोळे बंद करायचे, भगवंताचा धावा करायचा आणि त्याला एकच सांगायचं, देवा तू ठेवशील तसाच राहीन, तू ठेवशील तसाच राहीन. आणि हेच मनोगत या अभंगामध्ये महाराज व्यक्त करत असताना सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. खतरनाक काम आहे तुमचं. वा वा. हा खरं काय माहिती का, नुसतं लेबल लाईनी बी चालत नाही, माल बी तसा पाहिजे आणि माल तसा ओरिजिनल.
बाकीना नुसतं कंपनीच ना नावे टाकले तर डुप्लिकेट राहतस. आडे तसं कोणीच नाही जेव्हा अक्का खाना माले नाही का. हो घी 2000 रुपये किलो बी भेटस आणि 500 रुपये मग किलोभर बी भेटस. बरोबर आहे की नाही. हां पण मग तुमले जर ओरिजिनल पाहिजे ते 2 पैसा जास्ती मोजी देणं पडतं. ऐकणार असले काय बिचारा ऐकली तर ज्यासले देणार त्यासले समजी राहिलं. ठल विठल कीर्तनाचा टायमिंग होता आपला 9 काय बापूसाहेब कीर्तनाचा टायमिंग संदीप दादा किती 9:11 कार्यक्रम 15 मिनिटं लेट झालेला आहे. दादासाहेब किती 15 मिनिटं. आता वाजेल कितला आहे 11:15 म्हणजे तुम्हाला टाईम सरी घ्या. काय करा ना ते कार्यकर्ता का तर जितू दादासाहेब काय करा ना करू का जय विठ्ठल. तुम्ही सल्ला करले 2 मिनिटं उभं राहस. मी जर रीतशीर महिन्यानी पगार जर 35,000 आहे ते ओव्हर टाईम जर करीत त्याला 70 पडायला पाहिजे. सव्वा 11 होई जायचे काय करा ना सांगा पटकन. उभा प्रे आहो भाऊ काय आठ काढ ना उजा. ठल विठल मी पहिले तर सगळ्या महाराज मंडळींच्या पाया हाय की बट नाही माय तुम्ही काही आराया मारली मी इथं बॉम्ब मारन तरी तुम्ही चाल दिरण बट नाही माय. म्हणजे मना स्पीकरले सुद्धा पिक्का पाड राहिने बहीण तू बर का. या आवाजने बी ताकद राहत चंदू बाबा शरद बाबा. हो गावनं वातावरण आहे असंच खेडी मिळेना राज बर का. असा लेकरी खेळतं सामना एक महाराज ना तोंडे मी लहानपणी ऐकेलशी. हो यासा दाखला लेकरी या नुसता आराया मार देतच तरी वातावरण बनी जात. बरोबर आहे की नाही. पण आराया मारायला आपला गावनाच पोरे पाहिजे. त्याच ना आवाज ना बी ताकद राहत. जसं गावरान गाय गावठी गाय ती कोकावस ना इतकं भारी वातावरण आहे जस ना ज्याला आपण गोरख मुहूर्त म्हणतोस लग्न रातनं लावतोस ना गाई गाव मायतीस त्या कोकावतीस कितलं भारी वातावरण. तिला वासराला भेट आणि आसे तिनं आवाज ऐका इतला भारी वाटस ना कानले कितलं भारी वाटस. इतका भारी आंबरडा फोडस बास ऐकत राव. आणि जरशी गाय कोकावतीस बरोबर आहे की नाही. हो गाय ना आवाज तो गाय ना आवाज पण गावरान गाय ना बरं नाही ते मग डोबळ बी कोका मारते. ठल विठल हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिले या सल्ले काय आहेत ना एक गलीनी बाजूनी बाई पण बी समायला दी जात वावर मजा ताई मी वावर मजा आहे म्हणून पोरे समाय ठेवतात बरं का. ती बाईल काहीच नाही काम राहे फक्त ध्यान ठेवा तथा घ्या का बावड्या आता आहे रे पिंटी आती वय बहीण इथलंच करणार आहे. हात लावणार नाही काय नाही तरी बी ध्यान ठेवा ना. आणि जवळ दिनभर ध्यान ठेल राहे ते लेकरू बिगर मायनर आहे दिनभर मग ते शेम उडणारा लमेल राहे त्यांना. आणि ती मायले दकीच नाही ती मायनं डोकावर चारानं वज मम्मा येऊन बो मम्मा येऊन बो. बरोबर आहे कितलं भारी वातावरण होतं पहिले. हां मला त्या जुन्या गोष्टी अशा डोळ्यांसमोर लिहूनच सांगावं वाटस मला. पहिलं गणच भारी होतात या बिचाऱ्या जुन्या म्हाताऱ्या बठ्यात बाया बिचाऱ्या खेडागावनं चांगलं वातावरण आहे. मन माय माऊली एक बी बाई बिगर पदरणी नाही बसले कितलं भारी वातावरण. हां हां तो दडादड सप्र्या काड्या टाकली ना जास्त ना सप्र्यावर काड्या नव्हत्या त्याचे लगेच टाकली ना शिलगाव भो अहो नीचे भो अहो कवय बी काय बी बोली पडीन भो. हां आणि बरं का बहिणी तुमले सांगस मी डोक्यावर पदर लेत जा. आपली हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर सासू सासऱ्यांची कदर आलेल्या अतिथीचा आदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. हो जुनं काहीच राहिलं नाही.
तुम्हाला डोक्यावर ना पदर आहे ना बहिणी सोन, तुम्हाला डोक्यावर नुसतं पदर टाकणार शे काहीच करणं नाही, तरी सुद्धा तुम्हाला मायबापनी बी इज्जत वाढावस तो पदर, आणि सासू सासराशनी बी इज्जत वाढावस. बरोबर आहे की नाही? हो. समोरला माणूस कितला का बेकार होय ना, आपली लढाई वेगळी त्यामा काय वेगळी, काय काय बाईसली बेकार सवय राहत. हा त्याला देखील का बाप्पा लोली हो मी, त्याने इज्जत जावा नाही लोकेतून बापले काय देतील, आई वयन लावा का हो. बरोबर आहे की नाही? डोक्यावर पदर असल्यावर ही आपली संस्कृती मायावर, डोक्यावर पदर असला पाहिजे. हां, आणि साडी सुरबाई जिथली चांगली दिकस, डोक्यावर पदरली जिथली चांगली दिकस ना, तिथली माई दुसरा कपडाच म्हणे चांगली दिकस. हां, तरुण पोरींसाठी नाही म्हणत, लग्न व्हानंतर बाईने साडी मात्र राहायला पाहिजे. आणि बहिणी सोन खेडागावमा चांगलं सिटीसनं बाईसले सांगत, काही काही खेडामा घुसान पहिले ते वारं घुसान पहिले सावध कर दि राहिनो, कारण आमनं कामच येते सावध करणं. बहिणी म्हण साड्या तुम्ही 10-10 हजारने नेसा, पण त्या रातले गाऊन नका घालत जा हो बहिणी. मी तुम्हाला पाय पडस हो सोन चिडीस हो, नका घालत जा बहिणी. तुम्ही रातले गाऊन घालीन फिरते ना, असं वाटस की चुऱ्याडा फिर राहण्यात भू लुगडा नेसत जा हो बहिणी. तुम्हाला पाय पडस हो म्हण्या चिडीस हो. तुम्हाला गाऊन दे की एखादा आत्महत्या करी मर जाय हो बहीण ब्यायच नाही, कारण साडीवर बाई वय काय जर तुम्ही गाऊन घालीच नाही अशा फिरते ना, त्या चिडा उडावाल नाही का, त्या लाकडे गाठ्यात कपडा वाहन देतो तशात दिसतीस हो बहिणी सोड, नका घालत जा हो सोन चिडीवर. हो बोलतं बेकारशे बहिणी म्हणते, मस्त साडी नेसो वजन, आणि समजा काय दुःख शे बोन मग घाला ते काय वाटत बी नाही. आणि समजा जर घालायच घ्या गाऊन जर घाला घ्या बहिणी, मी कोपरीतला पाय पडतो ना आज जोडीने, गाऊन घालीच नाही घरना बाहेर तरी नका निघत जा, कारण हिंमतच सुटच तुमले दकी हो बाय काय जनावर नवो. हा असा प्रकार ते आपला भारतमा नाही शकताय नवं आहे नवीन चित्र असं वाटत ते डायरेक्ट. बहिणीवर मस्त साडी नेसत जा, साडीवर जिथली बाई वजनदार दिकस ना, त्या बाकीना वायबार कपडाच मध्ये दिखत नाही बहिणीवर. मला माहिती मना सांगेल ना तुमले फरक पड जाईन असं. हो अर्थात आता घुसान पहिले सावध करते ना, ते घुसू देऊ नका खेडागावमा. आणि जर समजा एखादी माय माऊलीले त्रास आहे भाऊ दिवस आहेत मग घाला ते काही वांधा नाही, पण ते घालीस नाही बाहेर नका निघजात बहिणीवर, नाही ते मुकला लोक मर जातीन, माणसे शोधना पडते ना आपले माणसे कथा घ्यात भाऊ, गावनी लोकसंख्या कसं काय कमी होईल मग अशी सांगायला चाललं नाही ना, आमना गावनी आहे ताई गावनवर पिरे मुकला जाऊन मरी घ्यात भाऊ, नका घालत जाऊ बहिणीवर. ठल विठ्ठल 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 साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवणं काही विषयच नाही. मी पहिल्या शब्दाला सुद्धा स्पर्श केलेला नाही आहे, पण तरी पण वाजले 11:15 पक्के झालेले आहेत, तरी मी अजून थोडा वेळ घेणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. हां, मी पहिलेच सांगितलं की आमच्या महाराज मंडळींना थोडा माझा कुठंतरी दुसरा महाराज राहणार ते एवढा घरनाच येत बुवा, दुसरा महाराज जर राहणार त्यासले थोडा असं वाटत बा वगैरे टाईमलेस बो. पण मला परमार्थ करत असताना सचिन बाबा परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये कंजूसी करायला आवडत नाही, कारण मी लेवाल बी आहे काही करत नाही, टाईम देवाल बी आहे काही करत नाही. हां समजी घेत ना तुम्ही, केला इशारा जाता जाता. मी परमार्थामध्ये अजिबात कंजूसी करत नाही. 15-20 मिनटं अर्धा तास जास्त गेला तरी जमतंय. जर बसणारे ऐकणारे श्रोते तुमच्यासारखे असल्यावर मला सांगायला काय अडचण आहे, कारण जिथला खर्च होणार होता डिझेल पाणी ना तो ते करी टाका लोकेशने. हा ते वाचाडीच नाही, मी कितला वाचावशे नाही का, इथे गो वाटलं. हां म्हणून जो 15-20 मिनटं जास्त घेईल काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी आता तुम्हाला एकच सांगेल भैया, जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनासाठी बसले असाल तर भगवंताचं नामचिंतन आम्ही फक्त अभंग घेतो आणि त्याच्यावर ट्रान्सलेट करतो, म्हणजे भाषांतर करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं तर खरं संकीर्तन त्याला म्हणतात की भैया कीर्तन कोणाला म्हणावा, हातानं टाळी मुखानं नामचिंतन, ते खरं संकीर्तन असतं नाही का. खरं संकीर्तन कोणाला म्हणतात, हातानं टाळी मुखानं नामचिंतन, आणि ते नामचिंतन तुम्हाला करायचं आहे. जसं का तुकोबारायांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारायांनी आडंदीमध्ये केलं, तेच भजन आता तुम्हाला इथं करायचंय. हातानं टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंय. सर्वांनी भजन करणं शे आपली भाषा मग सांग राहील, बटाजण्याशी भजन करजात बरं का. मागे ना दादा लोके सर्व तिकडे कोपरावर टाकीवर बसेल त्या 2 भाऊ, तुम्ही बी हा भाऊ उतरा अवनीस निध्यान पण निभोजन. सर्वांनी भजन करायचं अंतकरणापासून टाळी वाजून. ना सगळ्यांनी भजन करायचं, जो भजन करणार नाही त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राहील, म्हण रे ओ काका मी मर जाजो रे म्हण रे.
सगळ्यांनी भजन करायचंय हरी हरी. जय 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 बारक माई. जय 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 विठोबार कुमार. हरे 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 जय 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 विठोबा रखुमाई. हा जय 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 विठोबार कुमार. हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबार कुमार. हरी जय जय विठोबा हरी रखुमाई. जय जय विठोबार कुमार. जय विठोबा रखुमाई. जय विठोबार कुमार. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबार कुमार. विठोबा रखुमाई. विठोबार कुमार. चला लवकर विठोबा रखुमाई. विठोबार कुमार. विठोबा रखुमाई. विठोबार कुमार. हरी विठोबा रखुमाई. विठोबार कुमार. हरी विठोबा रखुमाई. जय 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 विठोबार कुमार. हरी जय 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 भोपा रखुमाई. जय जय विठोबार रखुमाई. विठोबार रखुमाई भोपा रखुमाई. विठोबार कुमार. भोपा रखुमाई. भोपा रखुमाई. भोपा रखुमाई. विठोबार कुमार. राज भोपा